नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं वेलकम आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आजपासून आपण क्वेश्चन अनालिसिस सीरीज चालू करत आहोत, जे की 2025 मध्ये म्हणजे आता होणाऱ्या पोलीस भरतीसाठी अत्यंत महत्त्वाची असणार आहे। कारण नुकतीच 2-3 दिवसापूर्वी गव्हर्नमेंटने घोषणा केलेली आहे की 15,000 वॅकन्सीची पोलीस भरती इथे केली जाणार आहे। तर सप्टेंबरमध्ये ही एक्झाम होणार आहे। त्या हिशोबाने आपली तयारी असणं गरजेचं आहे। तर ती तयारी कशी करायची किंवा यामध्ये आपण क्वेश्चन अनालिसिस कसं करायचं, क्वेश्चनचं जर अनालिसिस केलं तर तुम्हाला याचा फायदा काय होणार, तर हे सविस्तर आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर यासाठी तुम्ही आपले व्हिडिओ कंटिन्यू पहा, म्हणजे शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत चला, जेणेकरून तुम्हाला नक्कीच याचा फायदा जाणवेल। तर बघा, या सिरीजमधला आजचा आपला पहिला क्वेश्चन आहे, तर भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे वाघ, जे की बी ऑप्शन आपल्या इथे करेक्ट आहे, बी ऑप्शन वाघ। तर बघा, 1973 मध्ये प्रोजेक्ट टायगर सुरू करून वाघ संवर्धनाला राष्ट्रीय महत्त्व देण्यात आलं होतं। त्यामुळे काय झालं, वाघाला राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित पण करण्यात आलं आणि वाघ हा शक्ती, धैर्य आणि भारतीय संस्कृतीतील पराक्रमाचा प्रतीक मानला जातो। त्यामुळे वाघाला अशा प्रकारे राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित केलं गेलं। तसंच पुढचा प्रश्न आहे आपला, नियोजन मंडळाची स्थापना कधी करण्यात आली? तर नियोजन मंडळाची स्थापना 1950 मध्ये करण्यात आलेली आहे, जे की डी ऑप्शन आपल्या इथे करेक्ट आहे। तर बघा, भारत स्वतंत्र झाल्यानंतर आर्थिक विकासासाठी दीर्घकालीन नियोजनाची गरज होती। मग हे नियोजन करण्यासाठी 15 मार्च 1950 मध्ये पंडित नेहरू यांच्या नेतृत्वाखाली काय केलं, नियोजन मंडळाची स्थापना करण्यात आली। तसंच पुढचा प्रश्न आहे, लाल बहादूर शास्त्री विमानतळ कोणत्या शहरात आहे? तर बघा, थर्ड क्वेश्चन मध्ये लाल बहादूर शास्त्री विमानतळ वाराणसी शहरात आहे, जे की थर्ड ऑप्शन आपलं करेक्ट आहे। वाराणसी कुठे आहे? तर हे आहे उत्तर प्रदेशमध्ये। तर यालाच काशी किंवा बनारस असं पण म्हणतो। तर इथे हे लाल बहादूर शास्त्री विमानतळ आहे। पुढचा प्रश्न पाहूया 4 नंबरचा, तर कर्नाटकातील धारवाड हे शहर डॅश डॅश राज्याची राजधानी होते। तर धारवाड हे शहर म्हैसूर राज्याची राजधानी होतं, म्हणजे फर्स्ट ऑप्शन आपल्या इथे करेक्ट आहे, फर्स्ट ऑप्शन, जे की धारवाड हे ऐतिहासिक ठिकाण म्हणून पण ओळखलं जातं। पूर्वी म्हैसूर संस्थानाची राजधानी हे धारवाड शहर होतं, नंतर राजधानी बंगळुरूला हलवण्यात आली। तर बघा, पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅश यांनी 1980 मध्ये पंतप्रधान पदाच्या शपथविधीचा कार्यभार स्वीकारला? तर ह्याचा करेक्ट आन्सर आहे फर्स्ट ऑप्शन, इंदिरा गांधी। इंदिरा गांधी यांनी 1977 मध्ये पराभव झाल्यानंतर 1980 मध्ये पुन्हा निवडून आल्या आणि अशा प्रकारे पंतप्रधान पदाचा कार्यभार त्यांनी स्वीकारला होता। पुढचा प्रश्न पाहूया, संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? तर संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते, म्हणजे फर्स्ट ऑप्शन आपल्या इथे करेक्ट आहे। भारताच्या संविधान सभेचे कायमस्वरूपी अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते। त्यांना नंतर भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून पण निवडण्यात आलं होतं। तर पुढचा प्रश्न पाहूया, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान सभेत किती वेळा भाषण केलं होतं? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे थर्ड ऑप्शन, 17 वेळा। तर बघा, 17 वेळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेत भाषण केलं होतं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष पण होते। त्यांनी संविधानातील प्रत्येक कलम स्पष्ट करून सभेत 17 वेळा अशा प्रकारे महत्त्वाचं भाषण दिलं होतं। पुढचा प्रश्न पाहूया, भारतात झालेल्या पहिल्या लोकसभा निवडणुका कोणत्या वर्षी झाल्या? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे 1952 साली, म्हणजेच फर्स्ट ऑप्शन आपल्या इथे करेक्ट आहे, 1952। तर बघा, 1952 साली भारतात सार्वत्रिक प्रौढ मताधिकारावर पहिल्या लोकसभा निवडणुका झाल्या होत्या, 1951-52 असं पण आपण म्हणतो। तर 1952 मध्येच पहिली लोकसभा अस्तित्वात आली होती। पुढचा प्रश्न पाहूया, संयुक्त राष्ट्राने आंतरराष्ट्रीय महिला वर्ष म्हणून कोणते वर्ष घोषित केले? तर बघा, संयुक्त राष्ट्राने 1975, म्हणजे थर्ड ऑप्शन आपल्या इथे करेक्ट आहे, महिलांच्या अधिकार, समानता आणि विकासावर लक्ष केंद्रित करण्यासाठी संयुक्त राष्ट्राने अशा प्रकारे 1975 हे वर्ष आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित केलं होतं। तर बघा, पुढचा प्रश्न आहे, महात्मा गांधी यांच्या जन्मशताब्दी निमित्त 1969 साली किती राष्ट्रीय प्रकल्प केले? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे 8, म्हणजेच ड ऑप्शन आपल्या इथं करेक्ट आहे। तर 1969 साली महात्मा गांधींची जन्मशताब्दी वर्ष होतं, त्यानिमित्ताने भारत सरकारने 8 राष्ट्रीय प्रकल्प सुरू केले होते। यामध्ये कोणते कोणते प्रकल्प होते? तर ग्रामविकास आहे, स्वच्छता, शिक्षण आणि समाज कल्याणाशी संबंधित हे कार्यक्रम होते। तर बघा, पुढचा प्रश्न आहे, भारत व बांगलादेश या 2 देशाचे राष्ट्रगीत निर्मिती करणारे संगीतकार कोण? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे रवींद्रनाथ टागोर, म्हणजेच बी ऑप्शन आपल्या इथे करेक्ट आहे। तर बघा, रवींद्रनाथ टागोर यांनी भारताचं राष्ट्रगीत कोणतं होतं? तर जन गण मन। आणि बांगलादेशाचं राष्ट्रगीत कोणतं होतं? तर आमार सोनार बांगला। हे 2 गीते त्यांनी लिहिले होते। आणि त्याचप्रमाणे पाकिस्तानचं पण राष्ट्रगीत आहे, ते कोणतं ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहेत। तर बघा, पुढचा प्रश्न आहे, भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील प्राचीन बंदर कोणते?
तर बघा, भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील प्राचीन बंदर आहे सुपारा, किंवा त्याला सोपर पण म्हणतात. आजच्या पालघर जिल्ह्यातील नाला सोपारा जे परिसर आहे, तर तिथला सोपारा नावाचं प्राचीन बंदर हे ग्रीक आणि रोमन व्यापाराशी संबंधित होतं. म्हणजे तिथून भारताचा व्यापार ग्रीक आणि रोमन साम्राज्याशी होत होता, म्हणून त्याला प्राचीन किनारपट्टीवरील बंदर म्हटलं जातं. तर बघा, पुढचा प्रश्न आहे, भारताच्या टेस्ट क्रिकेट संघाचा पहिला कर्णधार कोण? तर भारताच्या टेस्ट क्रिकेट संघाचा पहिला कर्णधार कोण तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे CK नायडू. म्हणजेच 1932 साली भारताने इंग्लंड विरुद्ध पहिला टेस्ट सामना खेळला होता आणि या सामन्यासाठी कर्नल CK नायडू यांनी भारतीय संघाच्या कर्णधारपदी निवड झाली होती. तसंच पुढचा प्रश्न पाहूया, भारतीय तिबेटी साधनांचा प्रदेश कोणता आहे? तर भारतीय तिबेटी साधनांचा प्रदेश आहे हिमालय. म्हणजेच फर्स्ट ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तर बघा, हिमालयामध्ये तिबेटी संस्कृतीचा खूप मोठा प्रभाव आहे, जसं की लडाख, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश येथे तिबेटी परंपरा, धर्म आणि त्यांची साधनांची पद्धती आपण इथे अवलंबली आहे. पुढचा प्रश्न पाहूया, ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो? तर ग्रामपंचायतीचा सचिव असतो ग्रामसेवक. म्हणजे फर्स्ट ऑप्शन आपलं इथे करेक्ट आहे, ग्रामसेवक. तर बघा, ग्रामपंचायतीतील प्रशासकीय कामे, तसंच नोंदी करणे, लेखापरीक्षणाचे कार्य ग्रामसेवकच पाहत असतो. त्यामुळे त्याला आपण ग्रामपंचायतीचा सचिव म्हणतो. सचिव म्हणून तो सगळे कामं ग्रामपंचायतीचे करत असतो. तर बघा, पुढचा प्रश्न आहे, खालावलेली पंचवार्षिक योजना कोणत्या कालावधीत होती? तर खालावलेली पंचवार्षिक योजना म्हणजे काय? तर त्या योजनेमध्ये जास्त काही विकास झाला नाही किंवा जास्त काही डेव्हलपमेंट झाली नाही, म्हणून आपण तिला खालावलेली पंचवार्षिक योजना म्हणतो. तर हिचा कालावधी आहे 1974 ते 1979. म्हणजेच बी ऑप्शन आपल्या इथे करेक्ट आहे. तर 1974 ते 1979 या कालावधीत 5वी पंचवार्षिक योजना लागू केली होती. परंतु काय झालं, 1977 मध्ये जनता पक्षाचं सरकार स्थापन झालं आणि त्यांनी ही योजना रद्द केली. त्यामुळे या योजनेला काय म्हणतो आपण, खालावलेली योजना म्हटलं जातं. पुढचा प्रश्न आहे, लोकसभा सभागृह कोणत्या ठिकाणी आहे? तर लोकसभा सभागृह सर्वांनाच माहिती आहे, दिल्ली येथे आहे. दिल्ली लोकसभेचे सभागृह नवी दिल्लीतील संसद भवनात आहे आणि संसद भवनात लोकसभा आणि राज्यसभा असे 2 सभागृह असतात. तसंच पुढचा प्रश्न पाहूया, सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजे सेबी ची स्थापना कधी करण्यात आली? तर बघा, सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजे सेबी ची स्थापना कधी 1988 मध्ये करण्यात आली? तर 1988 मध्ये शेअर बाजारातील गुंतवणूकदाराचे संरक्षण, पारदर्शकता राखण्यासाठी सेबीची स्थापना करण्यात आली होती. आणि 1992 मध्ये याला काय झालं, कायदेशीर अधिकार मिळाले सेबीला. पुढचा प्रश्न आहे, लोकसभा सदस्यांचे कार्यकाळ किती वर्षाचा असतो? तर लोकसभा सदस्यांचा कार्यकाळ 5 वर्षाचा असतो. भारतीय संविधानानुसार लोकसभा सदस्यांचा कार्यकाळ 5 वर्षाचा आहे. तर आपत्कालीन परिस्थितीत तो काय करता येतो, तर वाढवता देखील येतो. पुढचा प्रश्न आहे, योजना आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर योजना आयोगाची स्थापना 1950 मध्ये झालेली. म्हणजे क ऑप्शन आपलं बरोबर आहे. तर बघा, हे जे वरतीचे प्रश्न आहेत त्यांना आन्सरला मी टिक केलेलं नाही, तर तुम्ही ते आन्सरला टिक करून घेऊ शकता. तर योजना आयोगाची स्थापना 1950 मध्ये झालेली आहे आणि कोणी केली ती तर 15 मार्च 1950 मध्ये याची स्थापना झाली होती आणि पंडित नेहरू यांच्या काळात योजना आयोगाची स्थापना झाली होती. भारताच्या पंचवार्षिक योजनाच्या आखणीचं काम या आयोगानं केलं होतं. तर बघा, अशा प्रकारे आपण इथे 20 क्वेश्चन पाहिलेले आहेत. तर अशा प्रकारचे आपण इथे क्वेश्चन घेणार आहोत जे की तुमच्या एक्झामसाठी खूप महत्त्वपूर्ण असणार आहेत. तर हा माझा पहिला प्रयत्न आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच प्रकारची माहितीपूर्ण तसंच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करू शकता. थँक्यू व्हेरी मच.